Good morning, students. Welcome to the Sujagadu Kodamboli dissolution of the partnership firm. In the last lecture, we learned that the dissolution topic. Okay, now we are solving a different question as compared to the last question. In that question, we learned that the current account, capital account, normal dissolution, partners taken over by asset sold out, and so many entities. But now we are solving a solvent and insolvent, some of the difference in that क्वेश्चन. ह्या क्वेश्चनमध्ये काहीतरी वेगळं असं असणार आहे. ते म्हणजे काय, तर एक पार्टनर आत्तापर्यंत काय होतं, नॉर्मल डिझोल्युशन होतं, कोणी कर्जबाजारी वगैरे नव्हतं, जे पण प्रॉफिट किंवा लॉस होतं ते पार्टनर्समध्ये काय केलं जायचं, डिस्ट्रीब्यूट केलं जायचं. मात्र आता आपण काय करणार, एक पार्टनर काय झालेला आहे, इन्सॉल्वंट झालेला आहे. म्हणजे एक पार्टनर काय झालं आहे, कर्जबाजारी झालेला आहे. ओके, मग तो कर्जबाजारी झाला आहे तर त्याची लायबिलिटी कोण पे करणार, तर पे करणार कोण, जे पार्टनर लायबल आहेत, जे पार्टनर एबल आहेत ते काय करणार आहेत, पार्टनर्सची लायबिलिटी पे करणार आहेत. म्हणजेच इन्सॉल्वंट पार्टनर बिकम अ पेइंग होल ऑफ द लायबिलिटीज ऑफ द सॉल्वंट पार्टनर बिकम अ पेइंग अ लायबिलिटीज ऑफ द इन्सॉल्वंट पार्टनर. इन्सॉल्वंट पार्टनरची लायबिलिटीज कोण पे करणार आहे, सॉल्वंट पार्टनर्स पे करणार आहेत. त्यावेळेस आपण लोक जनरल एंट्री पास करणार आहोत, सॉल्वंट पार्टनर्स अकाउंट डेबिटेड टू इन्सॉल्वंट पार्टनर, जे पण पैसे येतील ते. मग आता ते द्यायचे किती, तर अकॉर्डिंग टू द रेशिओ. अकॉर्डिंग टू द रेशिओ द सॉल्वंट पार्टनर बिकम अ डिस्ट्रीब्युटेड द लायबिलिटी ऑफ द इन्सॉल्वंट पार्टनर. इन्सॉल्वंट पार्टनरची काय करणार आहे, ते लायबिलिटीज पे ऑफ करून घेणार आहेत. नाव अकॉर्डिंग टू द न्यू, आता असं वाटतं जसं इन्सॉल्वंट पार्टनर म्हटलं की नवीन काय असणार आहे, तर ॲज युजल नेहमीप्रमाणे लायबिलिटीज ट्रान्सफर करून घ्यायच्या, असेट्स ट्रान्सफर करून घ्यायचे, लायबिलिटीज पे ऑफ करून घ्यायच्या, असेट्स सोल्ड आउट करून घ्यायचे, आणि मग जे पण असतील ते ट्रान्झॅक्शनची एंट्री पास करून घ्यायची, प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करून घ्यायचा. लास्ट क्वेश्चनप्रमाणे आत्तापर्यंत रिझोल्युशन आपण जसं करत होतो तशाच पद्धतीने आपण काय करणार आहोत, क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. जेव्हा काय सगळे पार्टनर्स इन्सॉल्वंट होते ना, तेव्हा मात्र थोडंसं डिफरन्स आहे. ओके, चला मग आता क्वेश्चन सोडूया. सीताराम Gangaram Rajaram are sharing profit and losses in the ratio of 4:2:3. On the 1st April 2019, they agreed to dissolve the partnership firm. Their balance sheet was as follows. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities: capital Sitaram Gangaram Rajaram, reserve fund, profit and loss account, loan from Tukaram, creditors, bills payable. Liabilities नेहमीप्रमाणे जसे आहेत तसंच. Assets: building, machinery, furniture, investment, bills receivable, sundry debtors, stock, cash in hand and cash at bank. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक मागे एका क्वेश्चनमध्ये आपण लोकांनी केलं होतं. ज्यावेळेस कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक बोथ ऑफ गिवन इन द क्वेश्चन ॲट दॅट टाइम कॅश शुड बी डिपॉझिटेड इन टू अ बँक अँड होल ऑफ द ट्रान्सफर शुड बी डिपॉझिटेड इन टू अ बँक अँड ट्रान्झॅक्शन शुड बी कंडक्टेड थ्रू अ बँक. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ज्यावेळेस दिलेलं असणार आहे त्यावेळेस आपण काय करणार आहोत, जी बॅलन्स आहे ती बॅलन्स काय करायची आहे, कॅशची बँकेमध्ये ट्रान्सफर करायची आणि बँकेतून ट्रान्झॅक्शन्स काय करायचे आहे, कंडक्ट करायचे आहेत. The assets realized: building 46,750, machinery 18,550, furniture 9,600, investment 10,650, bills receivable 20,750. All of the liabilities were paid off. The cost of the realization was rupees 800. Rajaram became a bankrupt and rupees 1,100 only recovered from his private estate. Show a realization account, bank account, capital account of the partner. आता कोण काय झालेलं आहे, राजाराम काय झालेला आहे, बँकरप्ट झालेला आहे, म्हणजे इन्सॉल्वंट झालेला आहे. ओके, चला मग ॲन्सर सोडूया. ॲज युजल कॅपिटल बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू द कॅपिटल अकाउंट. काय करणार आहात, कॅपिटलमध्ये बॅलन्सेस कॅपिटलची लिहिणार आहात. त्याच्यानंतर आलो आपण लोक कुठे, रिझर्व्ह फंड शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर. रिझर्व्ह फंड काय करायचं आहे, पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. रेशोनुसार 4:2:3, 4+2 6, 6+3 9, 4/9 म्हटल्यावरती 9 दुने 18, 4 दुने 8 म्हटल्यावरती 8,000 रुपये काय करणार आहात, पहिल्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचे. डिस्ट्रीब्युशन ऑफ द रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. इट शुड बी नोईंग यू. ओके, कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रिझर्व्ह फंड अकॉर्डिंग टू द रेशिओ काय करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स 4:2:3. रेशोनुसार काय करायचं आहे, पार्टनर्सला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं आहे. ओके, कळलं सगळ्यांना. चला त्याच्यानंतर लोन फ्रॉम तुकाराम, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ह्या काय आहेत, लायबिलिटीज. लायबिलिटी कुठे ट्रान्सफर करायच्या आहेत, रिअलायझेशन अकाउंटला. ट्रान्सफर करायचे आहेत. ॲज युजल ट्रान्सफर केला इकडे
लायबिलिटीज अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, एंट्रीज काय झालेल्या आहे आपल्या ट्रान्सफर झालेल्या आहेत. म्हणजेच फायनली होल ऑफ अवर लायबिलिटी साईड शुड बी अ पोस्टेड. लायबिलिटी साईड काय झाली आपली पोस्टिंग करून झाली आहे. कॅपिटल बॅलन्स काय केली, कॅपिटलला ट्रान्सफर केली. रिझर्व्ह फंड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलं. प्रॉफिट अँड लॉस पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलं. आणि ही जी लायबिलिटीज होती ती लायबिलिटीज काय केलेली आहे रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. कम ऑन द असेट साईड. ऑल ऑफ द असेट शुड बी ट्रान्सफर टू वेअर रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला काय करायचं ट्रान्सफर करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंटला काय केलेलं आहे असेट ट्रान्सफर केलेले आहेत. ओके, इथपर्यंत असेट ट्रान्सफर झाले तुमचे सगळे असेट्स ट्रान्सफर केले. रिअलायझेशन अकाउंट डेबिटेड टू सन्ड्री असेट्स. नेक्स्ट पुढे काय दिलं आहे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. मॅमने काय सांगितलं थोड्या वेळापूर्वीच सांगितलं. काय सांगितलं कॅश बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू द बँक अकाउंट अँड होल ऑफ द ट्रान्झॅक्शन शुड बी कंडक्टेड थ्रू अ बँक. बँके थ्रू काय करायचं ट्रान्झॅक्शन आपल्याला कंडक्ट करायचे आहेत. ट्रान्सफर टू अ बँक. बॅलन्स लिहून घेतली. कॅशची बॅलन्स काय केली बँकेला ट्रान्सफर केली. एंट्री पास केली बँक अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट. हे एंट्री आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत झालं सगळ्यांना कळलं. असेट्स पण ट्रान्सफर झाले, लायबिलिटीज पण पोस्टेड करून झाले आहेत. कम ऑन अवर असे ॲडजस्टमेंट. असेट रिअलाइज केलं आहे. एंट्री पास करतो आपण लोक काय कॅश अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन. जे पण असेट विकले असेल ते सगळे. मग बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, त्याच्यानंतर फर्निचर आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्स. बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्सची अमाऊंट एकत्र आहे त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. अमाऊंट जेवढी आहे तेवढी अमाऊंट काय करायची आपल्याला लिहून घ्यायची आहे. रिअलायझेशनमध्ये ट्रान्सफर करायची. एंट्री पास केलेली आहे बँक अकाउंट डेबिटेड टू व्हॉट असेट्स. बँक अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन. हे खाली एकाखाली एक असेट्स लिहून झालेले आहेत. असेट्स सोल्ड आउट करून झाले. जसे का बँक अकाउंट लिहिलं इकडे लिहायचं आपण लोकांनी टू रिअलायझेशन सन्ड्री असेट्स सोल्ड आउट. ऑल ऑफ द असेट शुड बी सोल्ड आउट. ओके, कळलं सगळ्यांना. असेट सोल्ड आउटची एंट्री पण झाली. आता येऊया ते म्हणजे इथे ऑल ऑफ द लायबिलिटीज पेड ऑफ. सगळी लायबिलिटी काय करायची पे करायची. लायबिलिटी काय काय होती मग आपल्याकडे लायबिलिटी होती ती म्हणजे लोन फ्रॉम तुकाराम, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ती एंट्री पास केली. लोन सगळे एंट्रीज काय केले आपल्या लोकांनी पे ऑफ केलेले. लायबिलिटीज वेन वी आर पेइंग द लायबिलिटीज ॲट दॅट टाइम वी आर पासिंग एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिटेड टू बँक. जेवढी लायबिलिटीज आहे तेवढी सगळी काय करायची पे ऑफ करायची. रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹800. 800 रुपये रिअलायझेशनचा खर्च आहे तो पण पे करायचा आहे. तो पण इथे काय केलेला आहे शो ऑफ केलेला आहे. सगळ्या लायबिलिटीज पे ऑफ केला. रिअलायझेशन याचा एक्सपेन्सेस पण खर्च पण काय केला आहे पे केला आहे. जसा का रिअलायझेशन एक्सपेन्सेस खर्च पे केलेला आहे तो आपण काय केलेला आहे इकडे शो ऑफ केलेला आहे बँक अकाउंटमध्ये. सेकंड इफेक्ट शो ऑफ झाला आहे. झालं इथपर्यंत सगळ्यांना कळलं. ओके, काय काय केलं आपण लोकांनी आतापर्यंत कॅपिटलची बॅलन्स ट्रान्सफर केली, रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्ट्रीब्यूट केला, लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या, असेट ट्रान्सफर केले, कॅशची बॅलन्स बँकेला ट्रान्सफर केली, बँक बॅलन्स लिहून घेतली. नंतर असेट सोल्ड आउट केले, ती एंट्री पास केली, लायबिलिटीज पेड ऑफ केल्या, ती एंट्री पास केली आणि त्याच्यासोबतच काय केलं रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे ऑफ केले. ॲज युजल नेहमीप्रमाणे ते सगळे इफेक्ट्स आपले काय झालेले आहे इथे सगळे दाखवून झालेले आहेत. ठीक आहे, कळलं इथपर्यंत सगळ्यांना. चला आता येतो महत्त्वाचा मुद्दा. तो म्हणजे काय जो न्यू पॉईंट आहे. राजाराम बिकम अ बँकरप्ट अँड ₹1,100 शुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. राजारामच्या अकाउंटमधून किती रुपये मिळालेले आहेत 1100 रुपये मिळालेले आहेत. आता याच्या अगोदर काय करायचं आहे पहिले प्रॉफिट आहे की लॉस आहे. जो पण प्रॉफिट किंवा लॉस असेल तो पहिले फाइंड आउट करायचा, तो पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आणि मग नंतर फायनली सेटलमेंट करायचं. आता आपण काय करणार आहोत इथे प्रॉफिट आहे की लॉस हे फाइंड आउट केलेलं आहे. डेबिट साईड टोटल, क्रेडिट साईड टोटल, विच एवर इज मोर राईट डाऊन ऑन टॅली मार्क्स अँड टॅली अँड फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस. हे तुम्हाला लोकांना माहिती आहे. टोटल केली डेबिट साईडची 1,86,900. त्या साईडची टोटल केली ती आली तुमची किती 1,32,900. ते मायनस केले, बॅलन्सिंग उरली 54,000. 54,000 काय आहे लॉस आहे. तो 54,000 काय केला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केला 4:2:3 अकॉर्डिंग टू द रेशो. काय करून टाकला आपण लोकांनी तो शेअर केला आणि डिस्ट्रीब्यूट करून झाला. तो डिस्ट्रीब्यूट केला इथे लिहून झाला आपला प्रॉफिट अँड लॉस. रिअलायझेशनचा लॉस इकडे काय केलेला आहे लिहून झाला आहे. कळलं इथपर्यंत सगळ्यांना. आत्ता येतं आहे ते म्हणजे इन्सॉल्व्हन्सीची एंट्री. इन्सॉल्व्हन्सीची एंट्री इकडे बघा. राजारामची पहिली टोटल किती राजारामच्या अकाउंटमध्ये लॉस किती आला राजारामला किती आलेला आहे 18,000 रुपये. ओके, आता इकडे बघा 7,000 रुपये त्याचा ओपनिंग बॅलन्स होती. त्याच्यानंतर 2,000 रुपये काय होत 6,000 रुपये त्याचा काय रिझर्व्ह फंड होता. त्याच्यानंतर 6,000 रुपये झालेला आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस त्याचा लास्ट इयरचा लास्ट इयरचा प्रॉफिट पण किती होता त्याचा लास्ट इयरचा प्रॉफिट किती होता तुमचा 1,800 रुपये. बँकेकडून त्याची प्रायव्हेट इस्टेट विकल्यानंतर पैसे किती आणले त्याने पैसे किती घेऊन आला तो
1100 रुपये घेऊन आलाय. 1100 रुपये घेऊन आलाय म्हटल्यावरती बँक अकाउंट डेबिटेड टू कोण घेऊन आलाय? राजाराम. बँक अकाउंट डेबिटेड टू राजाराम. इथे लिहिले आपण लोकांनी राजारामचं कॅपिटल 1100 रुपये आणि त्याच्याकडून पैसे घेऊन आलेत 1100 रुपये. त्याच्या वाट्यावरती पैसे आलेले आहेत. त्याचा लॉस किती होता? 18,000. त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा मग, 7,000, 6,000, 1,800 आणि 1,100. एवढ्या सगळ्यांची टोटल केली. त्याची टोटल केली तर काय उत्तर येते बघा, 18,000 त्याच्या वाट्यावरचा लॉस. इन्व्हेस्टमेंट त्याची पहिल्याची बॅलन्स होती 7,000, जमापुंजी होती 6,000, 7 अधिक 6 13,000. प्रॉफिट अँड लॉसचा प्रॉफिट त्याचा होता किती? 1,800 रुपये. तो किती झाला तुमचा? मग टोटल केली तर किती आली तुमची? 15,900. 1,100 रुपये तो अजून घेऊन आला. ते सगळ्यांची टोटल केली असता किती उत्तर आली तुमची? 15,900. 18,000 रुपये वाट्यावरती येतं, ते 15,900 आहेत. उरले किती मग? 2,100. तर 2,100 रुपये द्यायचे कोणी? देणार कोण? तर जे पार्टनर सॉल्व्हंट आहेत ते. तर सॉल्व्हंट पार्टनर कोण आहेत? सीताराम आणि गंगाराम. सीताराम आणि गंगारामला काय करायचं आहे? मग ती उरलेली जी अमाऊंट आहे किती? 2,100 रुपये. ते 2,100 रुपये काय करायचे आहेत? अकॉर्डिंग टू द रेशो 4:2 म्हणजेच किती? 2:1 नुसार काय करायचं आहे? त्यांना क्लासिफाईड करायचं आहे. आता 2,100 इंटू 2,100 रुपये काय करायचे? पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ते डिस्ट्रीब्यूट करायचे कसे तुम्हाला कोणी सांगितलं मी? किती? 4:2 म्हणजेच किती? 2:1 नुसार. 2:1 म्हटलं 2 डिफॉन 3 इज इक्वल टू किती येणार? मग 3 1 3, 3 7 21 आणि 700 गुणिले 2 म्हणजे सीतारामला किती द्यायचे? 1,400 रुपये आणि गंगारामला किती द्यायचे? 700 रुपये. कळलं? हे 700 रुपये तुम्ही काय करणार आहात? कसे डिस्ट्रीब्यूट केले आले? कळलं? 2,100 रुपये दोघा पार्टनर्सला 2:1 नुसार काय केले? डिस्ट्रीब्यूट केलेत. वन पार्टनर पेईंग 1,400 रुपीज अँड अनदर पार्टनर शुड बी पेईंग 700 रुपीज. 1,400 प्लस 700 इज इक्वल टू 2,100. एंट्री शुड बी पास सॉल्व्हंट पार्टनर्स अकाउंट डेबिटेड टू इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट पार्टनर्सच्या क्रेडिटला आपण लोकांनी लिहून झालं आहे, तर इन्सॉल्व्हंट पार्टनर्सच्या डेबिटला काय केलं आपण लोकांनी? त्यांचं इन्सॉल्व्हंट पार्टनर्सच्या अमाऊंट काय केली आपण लोकांनी? पोस्ट आउट करून झालेली आहे. आणि मग नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल काय करायचं आहे? डेबिट साईड टोटल मायनस क्रेडिट साईड टोटल. फायनली बॅलन्स काय करायची? त्यांची फाइंड आउट करायची आणि ती त्यांना सेटल करायची. सेटल करायची म्हणजे त्यांना पैसे त्यांचे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट असतील तर त्यांना रिटर्न करायचे आणि नसतील निघत तर काय करायचे? त्यांना वापस पुन्हा देऊन टाकायचे. आता ह्या साईडची टोटल केली तर किती येते? 75,400. त्याच्यामधून तुम्ही 25,400 मायनस केले. बॅलन्सिंग उरले 50,000. कोणाची? सीतारामची. हे 50,000 काय करायचे? त्याला पे करायचे. सेम ॲज इट इज 50,200मधून 12,700 काय केले? मायनस केले. तर उरले किती? 37,500. ते पण गंगारामला काय करायचे? पे करायचे. इकडे तुम्ही लोकांनी काय केलं? त्यांना पे ऑफ केले आणि फायनली काय केली आहे? बँकेची बॅलन्स काय केली आहे? टॅली केली आहे. एकदा पुन्हा सांगते काय केलं आपण लोकांनी? लक्ष द्या इकडे. काय केलं होतं? नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल डेबिट साईड टोटल मायनस क्रेडिट साईड टोटल डेबिट साईड टोटल विच एव्हर इज मोर त्याच्यामधून मायनस करत असतो. पण पार्टनरच काय झालेलं आहे? इन्सॉल्व्हंट झालेला आहे म्हटलं होतं, त्याच्याकडे पैसे जास्त, त्यांनी पैसे काय केलेले? जास्त घेतलेले असणार आहे. घेतलेल्या पैशांमधून तो देतोय किती, निघतायत किती आणि मग उरतायत किती त्याच्याकडे, हे फाइंड आउट केलं. तर त्याच्यामधून जी बॅलन्स उरलेली होती, जी काही लायबिलिटी होती, ती पार्टनरची लायबिलिटी कोणी पे केलेली आहे? जेवढे पैसे निघत होते ते काय केले? पार्टनर्सला काय केले? सॉल्व्हंट पार्टनर्सला वाटून घेतलेले आहेत. सॉल्व्हंट पार्टनर्सला वाटून दिल्यानंतरून फायनली मग सॉल्व्हंट पार्टनरची एंट्री काय केली आपण लोकांनी? फाइंड आउट केली. त्यांची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट केली आणि ते त्यांना फायनली काय केलेले? पे ऑफ केलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं? ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे रिकॅप ऑफ द क्वेश्चन. सगळ्यात पहिले काय केलं आहे? लायबिलिटीज लिहून घेतल्या, रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केला, प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट केला, लायबिलिटीज काय केल्या? ट्रान्सफर केल्या, असेट ट्रान्सफर केले, कॅश बँकेला ट्रान्सफर केली, बँक बॅलन्स लिहून घेतली. पुढे नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे? पुन्हा पुढे ॲज युज्युअल तुम्ही लोकांनी काय केलेलं आहे? ॲडजस्टमेंट करून घेतल्या, असेट सॉर्ट आउट केले, लायबिलिटीज पे ऑफ केल्या, नंतर फाइंड आउट केलं प्रॉफिट आहे की लॉस आहे तो डिस्ट्रीब्यूट केला. नंतर काय केलं? पार्टनर्सच्या अमाऊंट फाइंड आउट केली, किती पैसे आणले त्याने ते लिहून घेतले. त्याच्यानंतर जेवढे निघत आहे ते पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून टाकले आणि त्यांच्या नावावरती ती लायबिलिटी पे ऑफ करायला लावून दिली. त्याच्यानंतर आपण लोकांनी काय केलेलं आहे? त्यांच्याकडून पैसे निघत आहेत की त्यांना पैसे द्यायचे, त्यांना पैसे द्यायचे होते तेवढे पैसे त्यांना देऊन टाकले आणि फायनली बँक अकाउंट काय केलेलं आहे? टॅली केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चर वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू.